सोलापूर जिल्ह्यामधील खासगी शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रकरणांना गेली 10 वर्षांपासून अधिक काळ न्याय न मिळाल्याचा शिक्षण विभागामधील कथित भ्रष्टाचार हा उघडकीस येऊ लागलाय। शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक आणि पदाचा गैरवापर करून शासन निर्णय धाब्यावर बसवत तब्बल 150 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर वैयक्तिक मान्यता दिल्याचा गंभीर आरोप लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेशने केला। घटनेचा पत्रव्यवहार चालू आहे, परंतु कोणीही दखल घेऊन कारवाई केलेली नाही। यावर उच्च न्यायालय, खाजगी शाळा न्यायाधिकरण, मंत्रालय, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालकांचे आदेश पारित झालेले आहेत। त्याची अंमलबजावणी या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाकडून झालेली नव्हती। या संदर्भात संघटनेने दिनांक 26 जानेवारी 2026 ला राज्याचे निष्क्रिय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा पुतळा दहन करण्याचा निर्णय घेतलेला होता। ते माध्यमातून बातम्या प्रकाशित होताच दिनांक 20 जानेवारीला विभागीय शिक्षण उपसंचालक श्री गणपत मोरे साहेब यांनी मला फोन केला आणि 21 तारखेला बैठक लावली। त्या ठिकाणी लेबर पार्टीचा शिष्टमंडळ गेला। बैठकीमध्ये सगळे आम्ही पुरावेसहित बाजू मांडली आणि त्या ठिकाणी 2 मागण्या आमचे महत्त्वाचे होते। एक ते त्यांनी मान्य केल्या आणि पहिल्या मागणीतच आदर उर्दू प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक सय्यद मुदस्सर अली हाशमी, पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू प्राथमिक शाळेतील नसीम समदानी आपा, त्याचबरोबर अतिरिक्त कर्मचारी महबूब शेख यांच्या संदर्भात 15 दिवसांमध्ये निर्णय घेऊन अंतिम कारवाई करण्याचे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक श्री मोरे साहेबांनी पारित केलेला आहे आणि त्याची परत देखील संघटनेला देऊन पोलीस आयुक्तालयाला त्यांनी कळवलेला आहे। दुसरा मुद्दा असा होता की प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण विभाग कायद्याची अंमलबजावणी करत नाही आणि दुसरीकडे पदाचा गैरवापर करून मनमानी पद्धतीने भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून त्या ठिकाणी 150 वैयक्तिक मान्यता दिलेल्या आहेत आणि 2 मे 12 शासन निर्णय पारित झालेला आहे की नवीन भरती करण्यात येऊ नये, परंतु शिक्षण विभागाने 150 लोकांच्या वैयक्तिक मान्यता बेकायदेशीर देऊन कोट्यावधीचं वेतन काढलेलं आहे आणि प्रत्येकी अप्रोल मागे त्यांनी 3 ते 5 लाख रुपये स्वीकारलेले आहेत आणि त्यावेळेला हे दिलेलं आहे वैयक्तिक मान्यता। हे देखील आम्ही त्या ठिकाणी विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या निदर्शनात आणून विभागीय आयुक्त तथा अध्यक्ष SIT पुणे यांना देखील आम्ही ही बाब निदर्शनात आणून दिली आणि पुरावे सहित तक्रार दाखल केलेली आहे। यामध्ये चौकशीचे आदेश झालेले आहेत आणि 150 वैयक्तिक मान्यतेवर प्राथमिक शिक्षण अधिकारी श्री कादर शेख, तत्कालीन माध्यमिक शिक्षण अधिकारी भास्करराव बाबर, तत्कालीन प्राथमिक शिक्षण अधिकारी जितेंद्र खंडागळे आणि तत्कालीन माध्यमिक शिक्षण अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मॅडम यांच्या सह्याचा समाविष्ट आहे। या शिष्टमंडळामध्ये महबूब शेख, नौशाद शेख, कॉम्रेड मुस्ताक शेख, सत्यव्रत गायकवाड, रेखा गायकवाड यांचा समाविष्ट होता। या ठिकाणी संघटनेच्या वतीने या सर्वांनी आपली बाजू मांडलेली आहे।